पुण्यात पाऊस थांबल्याने मोठा दिलासा, परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात। मुरलीधर मोहोळांकडून पाहणी, संसार उघड्यावर पडून महिलांना अश्रू अनावर। कोल्हापुरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात, बसंत बहार टॉकीज रोड, जयंती नाला परिसर आणि शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणीच पाणी। पुणे कोल्हापूरसह पूर असणाऱ्या ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर, तर मुंबईमधील शाळा मात्र सुरू राहणार। उल्हास नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात, बदलापूरच्या चौपाटीवरील पाणीही ओसरलं। उल्हास नदीची सध्याची पाणी पातळी 14.80 मीटरवर। मुसळधार पावसाने कोकणातल्या नद्याही तुडुंब, कुंडलिका, सावित्री आणि आंबा नदी धोका पातळीवर, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजातनं रेस्क्यू ऑपरेशन, कोस्ट गार्डकडनं जहाजामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू, 14 लोकांना बाहेर काढण्यात यश। मनसे 250 जागा लढवणार हे आश्चर्यकारक, विधानसभेमध्ये अपशकुन निर्माण करण्यासाठी पावलं टाकलं का? राऊतांचा सवाल, तर महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी काही पक्ष निर्माण झाल्याची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च, 7,80,000 कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्याचा आक्षेप, लाडकी बहीण योजनेवरनं शासन आणि प्रशासनामध्ये भिन्न मत। मुंबईच्या बांद्र्यातील पाली हिलमध्ये 172 कोटींच्या फ्लॅटची विक्री, बिल्डर अजय अशर यांनी विकला 9,500 चौरस फुटांचा फ्लॅट, ॲपको इन्फ्राटेक कंपनीने विकत घेतला आलिशान महागडा फ्लॅट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार, उद्या नीती आयोगाची राष्ट्रपती भवनामध्ये बैठक, अमित शहा आणि मोदींसोबत शिंदेंची वेगळी बैठक होण्याचीही शक्यता।